भिवंडी तालुक्यातील खारबाव ग्रामपंचायतीमध्ये दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या ग्रामसभेतील ठरावांबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहे। ग्रामसभा पूर्ण होण्यापूर्वी संबंधित ठराव तयार करण्यात आले, तसेच ग्रामसभेत चर्चावर निर्णय होण्यापूर्वी ते डिजिटल प्रणालीवर देखील अपलोड करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणी सखोल चौकशी करून ग्रामसेवक व प्रशासक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी ग्रामस्थांनी अधिक माहिती या प्रकरणासंदर्भात व्यक्त केली आहे। मी खारबाव गावचा रहिवासी ॲडव्होकेट सर्वेश कारभारी आणि आमच्यासोबत बाला पाटील ग्रामपंचायत नितीश बाला पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशासक असल्यामुळे मी त्यांना माझी बोलतो। तर आमच्या ग्रामपंचायतमध्ये जो गैरप्रकार झालेला आहे, गैरप्रकार म्हणजे 13 तारखेला आमची 13 ऑगस्ट 2026ला आमची ग्रामसभा आयोजित करण्यात आली। 15 ऑगस्टची ग्रामसभा 13 ऑगस्टला आयोजित केली त्यांनी, पण तिकडे काही कारणास्तव ग्रामसभा तहकूब झाली। त्याच्यानंतर तीच ग्रामसभा तहकूब ग्रामसभा म्हणून 20 ऑगस्टला ठेवण्यात आली। 20 ऑगस्टला ठेवण्यात आली। त्याच्यामध्ये तहकूब ग्रामसभेमध्ये त्यांनी विषय टाकला GPDPचा आराखडा तयार करणे, परंतु GPDPचा आराखडा तयार करण्यासाठी जो विषय घेतलेला होता तो त्यांनी 13 तारखेची ग्रामसभा ही खोटी ग्रामसभा दाखवून प्रशासक महेंद्र द्वारकानाथ पाटील आणि आमचे ग्रामविकास अधिकारी म्हणजे ग्रामसेवक अनिल पाटील यांनी खोटी ग्रामसभा दाखवून तो आराखडा GPDPचा आराखडा हा ऑनलाईन पण ठराव घेतलेला आहे असा दाखवून 13 तारखेला ऑनलाईन पण अपलोड केलेला आहे। आणि तो आमच्याकडे ऑनलाईन स्वरूपात मेरी पंचायत या ॲपवर आम्हाला म्हणजे आमच्या ते लक्षात आलं। त्याच्यानंतर आम्ही 20 तारखेच्या ग्रामसभेत हा आवाज उठवला का तुम्ही विषय टाकलेला आहे 20 तारखेच्या ग्रामसभेत, पण त्याच्या अगोदरच तुम्ही 13 तारखेला तो मंजूर करून घेतलेला आहे। म्हणजे ही फसवणूक तुम्ही गावाची केलेली आहे। म्हणजे खोटी ग्रामसभा दाखवून आणि हे सर्व कारस्थान केलेलं आहे तुम्ही। याच्यावर आम्ही आक्षेप घेतला सर्वांनी आणि या दोघांची निलंबनाची कारवाई व्हावी या दोघांवर। याच्यासाठी आम्ही खारबाव ग्रामस्थांतर्फे या सह्यांचा अर्ज देऊन BDOकडे आज साहेबांकडे मागणी केलेली आहे आणि पुढील कारवाई करतील आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले। तर यापुढे जर प्रशासनाकडून जर कारवाई झाली नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही कलेक्टरपासून मंत्रालयापर्यंत पोहोचणार। याच्यावर ॲक्शन झालीच पाहिजे। यांची मनमानी ही आज दाखवलेली आहे। आम्ही 2-3 वेळा त्यांना माफ केलेलं आहे। त्यांनी आमच्याकडे माफी मागून 2-3 वेळा ते विषय आमचे दुसरे पण होते ते आम्ही स्टॉप केले त्यांनी, पण त्यांचे हे कारस्थान चालूच होते। आज वेळ ती निघून गेली, त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की यांच्यावर मोठी ॲक्शन झाली पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही आज अर्ज देण्यासाठी इकडे आलो।